इंडिया टुडेच्या वृत्तानुसार जानेवारी ते मार्च 2025 म्हणजे या 2025च्या पहिल्या 3 महिन्यामध्येच महाराष्ट्रामध्ये 767 शेतकऱ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवलं. या देशातला बळीराजा शेतकरी आणि त्याचे प्रश्न हा भारत स्वतंत्र झाल्यापासून तर थेट आता 2025 पर्यंत हा प्रश्न काही सुटत नाहीये. सरकार बदलतंय, सत्ता बदलतीये, पक्ष बदलतायत, युत्या होतायत, सगळं होतंय. पण हा मात्र प्रश्न काही सुटत नाहीये. का नाही सुटत आहे? कशामुळे नाही सुटत आहे? जिओ पॉलिटिक्स काय म्हणतंय? महाराष्ट्रातलं, भारतातलं पॉलिटिक्स काय म्हणतंय? या सगळ्यांमध्ये आज नाही पडायचंय आपल्याला. पण मी हे सगळं यासाठी बोलतेय, कारण एक चित्रपट येतोय, पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय आणि हा चित्रपट अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. कारण गेल्या कित्येक वर्षांपासून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची जी अवस्था आहे, त्यांची अवस्था मांडणारा हा चित्रपट असणार आहे. विदर्भामध्ये आणि मराठवाड्यामध्ये तर इतकी भीषण परिस्थिती आहे, की त्याबद्दल जितकं बोलावं तितकं कमी आहे. जेव्हा विदर्भ आणि मराठवाड्यातल्या ज्या बातम्या येतात ना, दररोज सकाळी दिवसाची सुरुवात ज्यावेळेला तिथल्या शेतकऱ्यांच्या आयुष्य संपवण्याच्या बातम्यांवरून होते ना, तेव्हा लिटरली अख्खा दिवस किती डिस्टर्बपणे जातो ते तुम्हाला सांगू शकत नाही मी. आणि त्याच्याचमुळे महेश मांजरेकर यांच्याकडनं लिखित आणि दिग्दर्शित पुन्हा शिवाजीराजे भोसले बोलतोय हा चित्रपट येतोय आपल्या सगळ्यांच्या भेटीला 31 ऑक्टोबर 2025ला. आणि ज्या वेळेला ह्या चित्रपटाचा टीझर आला होता तेव्हापासूनच माझ्या मनात एक प्रश्न सारखा येत होता, की नक्की आता ह्या वेळेस महाराजांचा इतिहास आणि आत्ताचं वर्तमान या दोन्ही गोष्टींना एकत्रितपणे आणून नक्की आता महाराष्ट्रातले कुठले प्रश्न हे मांडणार आहेत. कारण 2009 मध्ये आलेला मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटाचा हा स्पिरिच्युअल सिक्वल आहे. आता 2009 मध्ये आलेला जर का मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटाबद्दल जर का बोलायचं झालं, तर मात्र 3 करोडमध्ये त्यावेळेला तो बनवला गेला होता आणि 25 करोडचा बॉक्स ऑफिसचा गल्ला या चित्रपटाने कमावला होता. अत्यंत सुंदर आणि तितकाच कमालीचा, दर्जेदार, अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीचा सिनेमा जो त्यावेळेला वेळेच्या खूप पुढचा सिनेमा होता असं मी म्हणीन. कारण कॉन्सेप्ट अतिशय तगडी होती. इतिहास आणि वर्तमान काळ या दोघांचं मिश्रण आणि त्यातल्या त्यात अखंड भारताचं दैवत म्हणजे छत्रपती श्री शिवाजी महाराज जर का आज, आत्ता महाराष्ट्रात या मातीमध्ये आपल्या सगळ्यांचा समवेत जर असले असते, तर आत्ता मराठी माणसावरती जी वेळ आलीये, त्यावेळेला ते कशा पद्धतीने रिएक्ट झाले असते, कशा पद्धतीने त्यांनी आपलं मार्गदर्शन आपल्या सगळ्यांना दिलं असतं किंवा आपल्याला सगळ्यांना योग्य मार्ग कसा दाखवला असता, आपल्यासाठी उभे कसे राहिले असते, हे सगळं काही कल्पनेच्या विश्वातून सत्यतेत उतरवत मोठ्या पडद्यावरती आपण सगळेजण बघू शकलो होतो. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या चित्रपटाच्या माध्यमातनं. नंतर 2011 मध्ये या चित्रपटाचा रिमेक सुद्धा बनला होता बंगालमध्ये. आम्ही सुभाष बोलची ज्याच्यामध्ये मिथुन यांनी मुख्य भूमिका साकारली होती. आणि खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की याच्यानंतर अजूनही इतर बऱ्याच सगळ्या ठिकाणी या चित्रपटाचा रिमेक सगळ्यांनी बनवला. कारण कॉन्सेप्ट अतिशय तगडी होती आणि आता इतक्या वर्षांनंतर फायनली 2025 मध्ये मी शिवाजीराजे भोसले बोलतो या चित्रपटाचा आता स्पिरिच्युअल सिक्वल आलेला आहे, पुन्हा शिवाजीराजे भोसले. आता बघा जबाबदारी खूप मोठी आहे मेकर्सवरती. कारण जो ऑलरेडी इतका कल्ट ज्याची फॅन फॉलोविंग आहे त्या चित्रपटाची, इतका नॉस्टॅल्जिया देणारा जो चित्रपट आजही शाबूत आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये तितकाच छापला गेलेला आहे, की त्याचे संवाद आज सुद्धा आपल्या सगळ्यांना आठवतात. सचिन खेडेकर यांचा उत्कृष्ट अभिनय, त्याच्यानंतर मकरंद अनासपुरे, महेश मांजरेकर या दोघांच्या भूमिका आणि ते सगळं काही मराठी माणसाचे मांडणारे प्रश्न, हे सगळं काही आजसुद्धा तितकंच शाबूत आपल्या सगळ्यांच्या डोक्यात आहे. त्याच्याचमुळे आता हा चित्रपट खऱ्या अर्थाने जर का स्क्रीन प्ले म्हणजे योग्य कथानक आणि योग्य पद्धतीने जर का शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यात यशस्वी झाला, तर हा चित्रपट ॲक्चुअली बॉक्स ऑफिसवरती लय चिक्कार कमाई करू शकतो. म्हणजे 100 कोटी तर कुठे नाही गेले, आरामात सांगते. लेखक आणि दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी अतिशय उत्कृष्ट निर्णय घेतलाय, की हा चित्रपट त्यांनी दिवाळीला रिलीज करताय हे सांगत 31 ऑक्टोबरला रिलीज करताय. नाही काय आहे, दिवाळी होऊन जाते, पाडवा होऊन जातो आणि भाऊबीज सुद्धा होऊन जातं. आपण सगळेजण आपापल्या सण-वाराच्या सगळ्या दगदगीमधनं फ्री होतो आणि मग हा सिनेमा येतो आपल्या सगळ्यांच्या भेटीला. कारण ऐन दिवाळीच्या दिवशी कोण जातं सिनेमा बघायला? कोणीच जात नाही. आपण काय ते एलिट लोकांमध्ये नाहीये, की दिवाळी पार्टी-बिर्टी मस्त जायचं, फॅन्सी कपडे-बिपडे घालून आणि मस्त पार्ट्या-बिर्ट्या करायच्या. ते आपलं कल्चर नाहीच आहे. आपल्याकडे पूजा असते, इतक्या सगळ्या गोष्टी असतात. त्याच्यामुळे अतिशय उत्कृष्ट निर्णय. मेकर्सचं यासाठी खूप खूप कौतुक. महाराष्ट्राचीच नव्हे तर अखंड भारताची प्रेरणा, अखंड भारताची अस्मिता आणि अखंड भारताचं दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराज जर का आज, आत्ता, यावेळेस जर का आले, तर भारतामध्ये जे काही प्रोपॅगंडे सुरू आहेत, भारतामध्ये ज्या काही गोष्टी सध्या सुरू आहेत, मी तुम्हाला सांगते इतक्या कमीत कमी वेळात त्या सगळ्या गोष्टी काही दूर होतील, सगळी संकटं दूर होतील आपल्या या भारतावरची. हा विचार ना कित्येकदा मनात येतो, खरंच सांगते. ज्यावेळेला बातम्यांमध्ये चुकीच्या पद्धतीच्या गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर येतात आणि ही भावनाच इतकी पवित्र आहे मला असं वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात, की आज सुद्धा आपण कुठे जरी शिवगर्जना ऐकली तर आपसूक अंगावरती शहारे उभे राहतात आणि आपल्याला असं वाटतं, की यार काहीतरी जबाबदारी आहे आपली. या महाराष्ट्रासाठी काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि विचार करा जर का एका शिवगर्जनेमध्ये इतकी ताकद आहे, तर अख्ख्या चित्रपटामध्ये ज्यावेळेला हा एक सीन येईल ना, मी परत एकदा सांगते टीझर आणि ट्रेलरमध्येच मी सांगितलं होतं आणि आता परत एकदा सांगते, की हा ज्यावेळेला सीन येईल ना, जिथे टप-टप घोड्यांचा आवाज येतोय, एक वाईड अँगलमध्ये शॉट आहे, जिथे महाराज पांढऱ्या घोड्यावरती येतायत. सिद्धार्थ बोडके हे महाराजांच्या भूमिकेमध्ये.
टाळ्या शिट्ट्या सगळं वाजणार आहे आणि अंगावरती शहारे येणार आहेत. अख्ख्या ट्रेलरमध्ये कित्येकशे असे सीन्स होते जिथे लिटरली अंगावरती शहारे आले. आता पूर्ण ट्रेलरमध्ये मला काय-काय गोष्टी आवडल्या त्याबद्दल बोलूया. अख्ख्या सिनेमाची सगळ्यात मोठी ताकद म्हणजे चित्रपटाची कास्टिंग. त्रिशा ठोसर, सॉरी, राष्ट्रीय पुरस्कार विजेती त्रिशा ठोसर, भार्गव जगताप, मंगेश देसाई आणि सिद्धार्थ बोडके. अतिशय तगडी स्टार कास्ट आहे या चित्रपटाची आणि मला असं वाटतं, की महेश मांजरेकर यांच्यावरती आपण ॲक्चुअली व्हेन इट कम्स टू डिरेक्शन आपण त्यांच्यावरती पूर्णतः विश्वास ठेवू शकतो. कारण आत्तापर्यंत त्यांनी लिखित आणि दिग्दर्शित जितकेही सिनेमे आहेत ते उत्तमरित्या आपल्या सगळ्यांना इम्प्रेस करू शकलेले आहेत आणि त्याच्याचमुळे या चित्रपटाची सगळ्यात मोठी जमेची बाजू म्हणजे कास्टिंग. आता ओव्हरऑल सिनेमॅटोग्राफी किंवा बजेट किंवा ज्या पद्धतीची लाइटिंग आपल्याला दिसते म्हणजे स्पेशली या झोपडी जळण्याचा जो सीन आहे, तिथे ज्यावेळेला सिद्धार्थ बोडके यांची एंट्री होतीये त्या झोपडीमध्ये त्या कुटुंबाला वाचवण्यासाठी आणि छप्पर फाडून ज्यावेळेला ते आपल्याला वरतून खाली उडी मारताना दिसताय. आता बघा, आपल्या भारतामध्ये ना जेव्हा पण मासिक सिनेमे बनतात ना, तेव्हा केबल वर्क वापरलं जातं म्हणजे ॲक्शन सिक्वेन्सेस शूट करण्यासाठी. आपण सगळेजण ते जाणतो. आणि मोस्ट ऑफ द टाईम किती मोठमोठ्या बजेटच्या फिल्म्स असू द्या, पण ते केबल वर्क नोटिसेबल असतं. इथेही ते आपल्याला नोटिसेबल दिसतंय म्हणजे कळतंय की केबल वर्क वापरलेलं आहे किंवा ज्या पद्धतीने ते उडी मारून खाली येतायत. किंवा आणखीन एक किस्सा सांगायचा झाला तर आता बघा खूप सगळ्या लोकांना मारतायत म्हणजे महाराज आणि सिद्धार्थ बोडके ज्यावेळेला खूप सगळे विलनचे जे चमचे असतात त्यांना असं मारतायत, सगळेजण हवेत उडताय. मग त्यानंतर तो एक ब्लोअरवाला जो सीन आहे इथे, हे सगळं ना थोडंफार क्लिशे नक्कीच वाटतं. म्हणजे पर्सनली मला जर का विचाराल तर, की एक्झॅक्टली तो जो चमचा असतो विलनचा तो तिथेच जाऊन पडेल जिथे ते मटक्यांची रास लावलेली असते बाजारामध्ये किंवा फळांचा स्टॉल असतो किंवा कढईमध्ये भजी तळत असतात आणि ती कढई मग पालती-उलती होते वगैरे, वगैरे. आता हे सगळं आपण खूप वर्षांपासून पाहत आलोय. पण ह्या सगळ्या गोष्टी ना ज्यावेळेला पुष्पा सिनेमा आपण पाहतो, KGF पाहतो, तेव्हा नाही इतका बोचत ना. पण आता जर का महाराजांवरती सिनेमा बनला तर का नाही? म्हणजे एन्जॉय करू शकतो ना आपण. एक मासी सिनेमा म्हणून पण आपण या सिनेमाला एन्जॉय करू शकतो. त्याच्यामुळे या 4 ते 5 गोष्टी जरी क्लिशे वाटत असल्या, तरी पण ज्या व्यक्तीबद्दल आपण बोलतोय, त्या व्यक्तीची कीर्ती इतकी महान आहे, की एक हिरो जे आपण इमॅजिन करतो. आत्ताच्या काळातला जर का हिरो जर आपण म्हटलं, तर बॉडी डबल असतात किंवा इतक्या सगळ्या गोष्टी, तांत्रिक गोष्टी वापरून त्या ॲक्शन सिक्वेन्सला शूट केलेलं असतं, डिझाइन केलं असतं, की आपल्याला त्या शिट्टी वाजवण्याची इच्छा होते. पण मग त्याच गोष्टी या चित्रपटामध्ये आपल्याला का इतक्या सगळ्या बोचतायत मला कळत नाही. मला तर त्या क्लिशे वाटून सुद्धा मला त्या आवडल्यात बाबा. कारण प्रश्न महाराजांचा आहे आणि कॉम्बिनेशन इतकं तगडं आहे. परत एकदा सांगतेय, की आत्ता या काळामध्ये असा चित्रपट बनणं फार गरजेचं होतं, जिथे मराठी सिनेमासृष्टी ॲक्चुअली खूप जास्त स्ट्रगल करतीये आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी. कारण प्रत्येक महिन्यामध्ये किमान 2 ते 3 मराठी सिनेमे रिलीज होतायत आणि ते सिनेमे कितपत आपल्या सगळ्यांना प्रभावशाली वाटताय, हे जे आपले रेग्युलर सबस्क्रायबर्स आहेत त्यांना एक्झॅक्टली माहिती आहे. त्याच्याचमुळे असा चित्रपट एक आलाय, ज्याला संपूर्ण फॅमिलीसोबत आपण बघू शकतो. ज्याच्यामध्ये प्रोपगेंडा नसेल, त्याच्यामध्ये फक्त शेतकऱ्यांचे प्रश्नच मांडलेले नसतील, तर इतरही वेगवेगळ्या विषयांवरती भाष्य केलं असेल आणि त्यातल्या त्यात महाराजांचा एक जिवंत वास आपल्या सगळ्यांना तिथे अनुभवता येणार आहे. हे सगळं फार कमालीचं आहे आणि फार सुंदर आहे आणि मला असं वाटतं आपल्या सगळ्यांसाठी एक अत्यंत आदराची आणि तितकीच गर्वाची बाब असायला पाहिजे. हा सिनेमा 31 ऑक्टोबरला रिलीज होतोय. बघायला विसरायचं नाहीये सगळ्यांनी. आत्तापासूनच सांगतेय. जितका सुंदर रिस्पॉन्स आपण दशावतारला दिलाय किंवा इतर मराठी चित्रपटांना देत आलोय, तितका सुंदर रिस्पॉन्स याही चित्रपटाला देणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे. एकंदरीत हा होता माझा रिव्ह्यू पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाचा. बाकी तुमचं काय म्हणणं आहे राजांनो, राणींनो, कमेंट सेक्शनमध्ये कळवायला प्लीज विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय शिवराय.